पहिला ब्लॉग. आज ॲनिव्हर्सरी आहे. आज शुभमची ॲनिव्हर्सरीची ॲनिव्हर्सरी. तयारी करावं लागेल. बरी असतो. सॉरी. चला वहिनी. शुभम लिंगेची ॲनिव्हर्सरी आहे. मम्मी काय काय करणार आहे? आंब्याचं पुरणपोळी. वहिनी. Oh yeah. Mysore pak. ॲनिव्हर्सरीचे विशेष चालू झाले. मी पण बिझी आहे इकडं. नुसता फोन आहे काय अवघड आहे. कसे बसलेत कपल? पाईप चेक. चांगलं दिसतंय ना. चला शॉपिंगला जाऊ. जरा हवा चेक करूयात. भरपूर दिवसातून गाडीत बसलोय त्यामुळे. हा ऊन भरपूर आहे. बलून घेतलेत. ॲनिव्हर्सरी तयार झालं. पावभाजी करायचं काहीतरी प्लॅनिंग आहे घरच्यांचं. चांगलं दिसतोय खरं आज. भरपूर बलून्स वगैरे घेतले. आता घरी जाऊन फक्त आता ते फुगवायचे, जरा डेकोरेशन करायचं आहे. माझा पहिलाच व्लॉग आहे ॲक्च्युली आणि मी चालू करतोय. जरा बघूयात काय होतंय, कसं होतंय. ट्राय तर करूयात. ॲक्च्युली करणार ट्राय आहे. पहिला ब्लॉग भरपूर गोष्टी. पहिला ब्लॉगचा टॉपिक ॲक्च्युली माझ्या सख्या भावाची पहिली ॲनिव्हर्सरी आहे. तर त्याची तयारी. तर आम्ही बार्शीमध्ये आलो आहे. पुण्याचं ऊन सोडून बार्शीचं ऊन खायला आलो आहे. भरपूर ऊन आहे, भयानक. बार्शीचा रोड आहे हा. उपळाई रोड आहे ॲक्च्युली. तर सामान छोटं मोठं घ्यायला आलो आहे. घेऊन लगेच घरी जाऊ. मस्तपैकी जरा फ्रेश वगैरे होऊ आणि लागू डेकोरेशनला. परत वापस चाललो आहे. बटर विसरलं. बटर पावभाजीवर वर लागतं ना, ते बटर विसरलं ॲक्च्युली. गोष्टी पळत जाऊन पळत येणं, हाच आपला धोरण, हाच आपलं सगळं. काही अनप्रेडिक्टेबल गोष्टी होत असतात लाईफमध्ये आणि ते आपल्याला कॅरी फॉरवर्डला घेऊन जातात. आता आलोय बार्शीमध्ये. मला पहिले मित्रांना भेटायचं आहे. माझ्या 2 मित्र आहेत लहानपणीचे. काल मी शैलेशला भेटलो. जरा करामध्ये मित्र आहेत माझे. 2 जण आहेत. लवकरच त्यांना ब्लॉगमध्ये येणार आहे. आता मी चाललोय जरा बटर घ्यायला. पहिलं पटकन बटर घेतो आणि मग करूया पुढचा ब्लॉग. बाय. सीट बेल्ट इज कंपल्सरी. सीट बेल्ट घालत जावा. काय गाडी अशी स्टार्ट झाली की अशी मजा येते. म्हणजे गाडी लवकर पाहिजे फक्त, बाकी काही नाही. बाकी काय म्हणताय? लाईफ टाईम म्हणजे तुमची. एक सेकंड तुम्हाला टाइम देणार आहे. मला फक्त गाडी जरा टर्न करू द्या. लो मी गाडी वळवून. भयानक ऊन आहे यार. बाहेर भयानक ऊन आहे. आणि मी घेतलेला आहे बटर आणि मी चाललोय परत घराकडे. लाईफ इज अनप्रिडिक्टेबल. तर मस्तपैकी मजा करा फॅमिलीसोबत असल्यावर. एवढं सांगेल. खूप गोष्टी प्लस मायनसेस होत राहतात आयुष्यात. पण कधी कधी त्यातूनच एक आनंद शोधावा लागतो. तोच शोधण्यासाठी मी सध्या घरी आलोय. मस्त पावभाजी खाणार. ॲनिव्हर्सरी करायची. अजून केक आणायला जायचा. केक राहिला अजून. आणि हा मी सांगितल्याप्रमाणे मित्रांना भेटायचं आहे मला. त्यांना ब्लॉगमध्ये घ्यायचं आहे. मग आजच्या येत आहेत का ते पुढच्या ब्लॉगमध्ये येतील बघूयात. हा माझा पहिलाच आहे त्यामुळे मी सगळ्याच गोष्टी एका ब्लॉगमध्ये नाही घ्यायचं आहे मला. पहिल्याच ब्लॉगमध्ये ॲक्च्युली. तर मग बघूयात कसं होतंय, काय होतंय. माझ्या तर चांगलंच आहेत. I have reached my destination actually. आमच्या कॉलनीमध्ये पण आज कार्यक्रम आहे ॲक्च्युली. 3 बोकडे आहेत. नॉनव्हेज पार्टी आज. जरा आमच्या कॉलनीचा लुक दाखवतो.
ही आमची कॉलनी आहे, इथे आम्ही सगळे एकत्र राहतो. मी सध्या झाडाखाली शेवटी आम्हाला जमलं नाही म्हणून फायनली काढलं आहे. ॲनिव्हर्सरीचा नाईट आणि इतका हेक्टिक गेला आहे माहिती आहे. हेक्टिक नाही म्हणतात पण मस्त गेला, दिवस पण मस्त गेला, पण ॲक्च्युली धावपळ जास्त झाली. आता आम्ही केक घ्यायला आलो आहे आणि माझा जिवलग पण आला आहे बार्शीमध्ये. तर आम्ही आता ॲनिव्हर्सरी साजरी करणार आहे. घरी डेकोरेशन तयार झालं आहे सगळं. ॲक्च्युली आम्ही स्वतः तयार करणार होतो डेकोरेशन, पण ते काही आम्हाला टाईम मॅनेज नाही झाला. तर आम्ही डेकोरेशनवाल्याला बोलून ते एकदम A1 करून घेतलं आहे. पहिली ॲनिव्हर्सरी आहे, मजा यायला पाहिजे ना. घरी गेल्यावर आता पहिलं एक म्हणजे ना वहिनीची रिॲक्शन. वहिनी आणि शुभम असे फोटो काढायला थांबलेत आणि मी इकडे गावात भरपूर वेळ झाला नाही, 2-3 तास झाले मी गावात आहे आणि 8 वाजलेत आणि आता गेल्यानंतर रिॲक्शन तुम्ही बघसालच कसे. ॲक्च्युली माझ्या जीवला आला आणि त्याला पण केक घेऊन जायचा होता. मग आम्ही केक घ्यायला गावात आलो आणि थोडंसं आम्ही टाईम जास्त इकडे घालवला गावातमध्ये, जरा इकडे तिकडे जाण्यामध्ये. आणि हे बघा बुके पण घेतलेलं आहे. बुके खाली ठेवलेला दिसणार नाहीत ॲक्च्युली गाडीमध्ये. तर बघूयात आपण लवकरच. काही अशी गाडी ओढायला लागल्यात ताई, काय बघ ना, रोड आहे का काय समजे ना भाई. स्लो जाऊ दे ब्रो. अरे भाई साहब समोरून जाऊ, इथून खड्डा असणार आहे. इथून पलीकडनं राईट मारायचं. पोचलो ना, पोचलो इथून राईट. आम्ही पोचलो आमच्या हे काय घेतोय सांगा बरं. हॅलो नो ॲनिव्हर्सरी झाली, मस्त झाली ॲनिव्हर्सरी. जरा अनप्लॅन गोष्टी अचानकच ठरल्या, हे पण झाली. कसा वाटला सांगा ब्लॉग, कमेंट करा, शेअर करा.